नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या 24 जूनच्या भागामध्ये मित्रांनो आता इथे मानिनी तर खूपच जाम वैतागलेली असते। ती बोलत असते की तिच्या क्लासला सुट्टी आहे, तिने फोनसुद्धा बंद केलेला आहे, ती कुठे गेलेली आहे कोणाला सुद्धा माहिती नाही आणि आता आपण कोणाला फोन करायचा आहे आणि म्हणजे आता आपण नक्की करायचंय तरी काय, असं ती सगळ्यांना विचारत असते आणि परत म्हणते की अरे बाबांनो, तुमचं कोणाचं भांडण तर नाही झालं ना त्याच्याबरोबर, असं तिने विचारल्यानंतर आता पार्थ नाही असं सांगतो आणि जीवाला मात्र मोठा धक्काच बसलेला असतो आणि त्याला तर तो क्षण आठवतो ज्यावेळेस त्याचं आणि काव्याचं भांडण झालेलं असतं। तो तिला म्हणालेला असतो की सोड आता हे सगळं, संपव आता सगळं काव्या। तर काव्या त्याला म्हणालेली असते की मी ना आता इथून पुढे फक्त तुझ्याशी नंदिनी ताईचा नवरा म्हणूनच बोलेन आणि आता मला काहीही नको आहे आणि आता ना मी पार्थना सुद्धा डिवोर्स देऊन टाकेन, असं तिने बोललेलं असतं। तो क्षण आता त्याला आठवत असतो। इतक्यात मानिनी परत त्या सगळ्यांना विचारते की अरे सांगा ना। तर तेव्हा नंदिनी आता मानिनीला म्हणते की अहो आई, तुम्ही कशासाठी काळजी करत आहे एवढी, मी एक काम करते, मी ना आता घरी फोन करून विचारते, कदाचित ना ती घरी सुद्धा गेलेली असू शकते। तर तेव्हा मानिनी हो असं तिला सांगत असते। तर तेव्हा पार्थ तिला म्हणतो की नका, घरच्यांना फोन करू नका, उगीच घरचे ना पॅनिक होतील। तर तेव्हा नंदिनी त्याला म्हणते की अहो असं कसं काय म्हणता तुम्ही, आणि जर समजा नेमकी ती तिथेच गेली असेल तर? एकच मिनिट फक्त मी आईशी बोलून तरी बघते ना, आपल्याला कळेल ना काय आहे ते नेमकं। तर तेव्हा पार्थ तिला सांगू लागतो की मी ऑलरेडी ना अनिशाला फोन केलेला होता, त्या कळवतील काय आहे ते, असं तो सांगत असतो। तर तेव्हा जीवासुद्धा त्याला म्हणतो अरे कळू देत ना, ॲटलिस्ट आपल्याला कळेल तरी ना नक्की कुठे आहे ती ते। आणि नंदिनीला तो म्हणतो की तू कर फोन। तर तेव्हा नंदिनी आता घरी फोन लावत असते तर तिचा फोनच लागत नाही। तर तेव्हा मानिनी तिला विचारते की अगं काय काय झालं काय नेमकं? तर तेव्हा नंदिनी तिला सांगते की अहो आई, घरी फोनच लागत नाही आहे। तर तेव्हा सगळ्यांचाच मूड हिरमूस होतो। तर त्यानंतर नंदिनी म्हणते की एक मिनिट, मी ना आता आरूला फोन करून बघते आणि त्यानंतर तिच्या लक्षात येतं की ती सुद्धा ट्रेकला गेलेली असते आणि आता ती सगळ्यांना सांगते की अरे बापरे, ती सुद्धा ना ट्रेकला गेलेली आहे, आता आपण काय करायचं, असं म्हणून ती सुद्धा आता विचार करू लागते। तर तेव्हा पार्थ नंदिनी आणि जीवाला म्हणतो की तुम्ही दोघं ना आईजवळ थांबा, मी जरा बाहेर जाऊन आलो। तर तेव्हा मानिनी पार्थला ओरडू लागते की अरे माझ्याजवळ काय थांबायचं आहे, मी सुद्धा येते तुझ्याबरोबर, एकदा ना मी काव्याला बघितलं ना तरच मी शांत होईल, चल आपण जाऊयात, असं म्हणू लागते। तर तेव्हा नंदिनी मानिनीला समजावू लागते की अहो आई, तुम्ही कशासाठी जात आहे, मी म्हणाले ना की तिला काहीसुद्धा झालेलं नसणार आहे, इथेच कुठेतरी असेल ती। आणि आता ती पार्थला विचारते की जाण्याआधी तुमच्याशी काही बोलली होती का ती पार्थ? तर तेव्हा पार्थ तिला नाही असं सांगतो। तर तेव्हा मानिनी आता म्हणते की अगं मी ना तिला सकाळी चहा घेऊन पाठवलेलं होतं जीवाच्या रूममध्ये, त्यानंतर तर ती मला दिसलेलीच नाही आहे। आणि आता जीवाचं नाव घेतल्यानंतर जीवाला तर चांगला घाबराट सुटतो। तर तेव्हा पार्थ मी आलोच असं म्हणून तो तिथून निघून जातो। तर तेव्हा आता मानिनी वैतागू लागते आणि म्हणते की खरं तर ना तुलना करू नये, पण दरवेळेस ना हे मनात येतच ग नंदिनी, काव्याने तुझ्याकडून कुठलेच गुण घेतलेले नाही आहेत का ग, अशी न सांगता कुठेतरी निघून जाते। आणि नंदिनी तू आता सांग मला, तू अशी न सांगता कधीतरी घर सोडून जाशील का ग, असं तिने विचारल्यानंतर आता नंदिनी मात्र जीवाच्या नजरेमध्ये बघू लागते आणि ती एकसारखंच त्याच्याकडे बघत असते आणि मानिनीला म्हणते की नाही हो आई, अशी मी नाही जाणार, आणि गेले तरी ना जाताना नीट विचारून आणि सांगूनच जाईन। आणि परत ती मानिनीलाच म्हणते की आई प्लीज, यांच्या ड्रेसिंगची वेळ झालेली आहे, प्लीज तुम्ही यांना क्रीम लावाल का, मी जरा ना तिच्या क्लासला फोन करते, बघते कुठं आहे ती। तर तेव्हा मानिनी हो ठीक आहे असं म्हणते आणि जीवाला चल रे असं म्हणून त्याला घेऊन जाऊ लागते। तर तेव्हा आता नंदिनी तिच्या क्लासमध्ये फोन लावत असते। तर तेव्हा जीवाला तर तिच्या त्या गोष्टीचा धक्काच बसलेला असतो आणि जीवा आता वरती जाता जाता परत तिच्याकडे मागे वळून बघतो आणि परत तो वरती निघून जातो। तर दुसरीकडे पार्थ आता काव्याला शोधत फिरत असतो आणि तो तिचा मोबाईलवरती फोटो सगळ्यांना दाखवून विचारत असतो की यांना कुठं बघितलेलं आहे का। तर तेव्हा तिथे कोणाला काही माहितीच नसतं। तर आता पार्थ म्हणू लागतो की काय झालं यांना, या अचानक कुठे निघून गेलेले आहेत, आणि सगळं तर चांगलंच सुरू होतं, आणि मी एक काम करतो, मी रम्याला फोन करून बघतो, तिला काहीतरी माहिती असेल, असं म्हणून तो आता रम्याला फोन लावतो आणि विचारतो की हॅलो रम्या, काव्या तुझ्याबरोबर आहेत का? तर तेव्हा रम्या म्हणू लागते की काव्या आणि माझ्यासोबत, आर यू किडिंग विथ मी पार्थ, असं ती बोलू लागते। तर तेव्हा पार्थ तिला म्हणतो की ठीक आहे, नाही येत ना त्या तुझ्यासोबत, मग ठीक आहे मी नंतर करतो फोन, असं म्हणून तो फोन ठेवतच असतो। तर तेव्हा रम्या म्हणते अरे एक मिनिट, पण नक्की काय झालेलं आहे,
तू काव्याबद्दल असं का विचारत आहेस? तर तेव्हा पार्थ तिला म्हणत असतो की काय नाही, मी करतो नंतर फोन, असं म्हणून तो परत फोन ठेवत असतो. तर तेव्हा रम्या परत त्याला विचारते की अरे पार्थ, सांग ना नक्की काय झालेलं आहे ते, मे बी आय कॅन हेल्प यू. तर तेव्हा पार्थ आता तिला सांगतो की अगं काव्या सापडत नाही आहेत. तर तेव्हा रम्याला सुद्धा धक्काच बसतो आणि रम्या विचारू लागते की अरे म्हणजे नेमकं काय झालेलं आहे? तर तेव्हा पार्थ सांगू लागतो की म्हणजे ना 2 तास झालं मी त्यांना शोधत आहे आणि त्या घरातसुद्धा नाही आहेत आणि इथे बाहेरसुद्धा नाही आहेत. मी त्यांच्या मैत्रिणीला सुद्धा फोन केलेला होता आणि कोणाला काहीसुद्धा माहिती नाही आहे. तर तेव्हा रम्या त्याला विचारू लागते अरे पण अचानक असं काय झालेलं आहे तिला? म्हणजे कालपासून तर तिने छान अशी अभ्यासाला सुरुवातसुद्धा केलेली होती ना, म्हणजे अचानक अशी गायब कशी काय झाली ती? आणि काही वाईट साईट वगैरे, असं ती बोलत असताना पार्थ आता तिच्यावरती चिडतो आणि तिला शर्टापासच ओरडतो. आणि काय बोलतेस, तुला कळते का रम्या, असं तो म्हणत असतो. तर तेव्हा आता रम्या लगेचच त्याची माफी मागते आणि म्हणते की सॉरी सॉरी पार्थ, सॉरी. आणि असं काही कळालं ना की मनात असेच विचार येतात ना, अरे तसंच काहीतरी झालं माझं. आणि तू काळजी करू नकोस, अरे इथेच कुठेतरी असेल काव्या, ती मिळेलच, असं ती बोलत असते. तर तेव्हा पार्थ तिला सांगतो की हे बघ रम्या, मी काव्याला शोधत आहे. जर समज तिचा तुझ्यासोबत काही कॉन्टॅक्ट झाला, काही कळालं ना तुला, तर तू मला फोन कर. तर तेव्हा रम्या त्याला सांगते की हो हो, मी लगेचच कळवते तुला, असं म्हणून ती आता फोन ठेवून देते. तर तेव्हा पार्थ परत आपल्या गाडीमध्ये बसतो आणि तो परत तिला शोधायसाठी पुढे निघून जातो. तर इकडे रम्या मात्र खूपच खुश झालेली असते आणि ती हसत हसतच बोलत असते की काव्या हरवलेली आहे. वाव, काय मस्त न्यूज आहे ही. आणि जर समजा ही काव्या परत मिळालेलीच नाही, तर मग काय मजा येईल. म्हणजे मी आणि पार्थ, आम्हा दोघांना एकत्र येण्यापासून कोणीच थांबवू शकत नाही, असं म्हणून ती भलतीच खुश झालेली असते. आणि आता म्हणते की ही तर गुड न्यूज आहे, आता ही गुड न्यूज आईला द्यायला हवी, असं म्हणून ती आता वसुंधराला फोन लावते. तर मित्रांनो, इकडे मोहितेंच्या घरी जोरजोराने बेल वाजवत अनिशा तिथं पोहोचते. तर तेव्हा शारदा दार उघडते. तर अनिशा घाबरत घाबरतच आतमध्ये येते आणि शारदाला विचारते की काकू, काव्या इकडे आलेली आहे का? तर तेव्हा शारदा तिला सांगते की हो, मगाशीच आलेली आहे. का गं, काय झालेलं आहे का, असं तिला विचारते. तर तेव्हा अनिशा आपला घाम पुसत म्हणते की थँक गॉड काकू, ती इकडं आलेली आहे ते. तर तेव्हा शारदा तिला विचारते की अगं अनिशा, पण तू असं का म्हणत आहेस? तर तेव्हा अनिशा जाम वैतागलेली असते आणि म्हणते की एक नंबरची ना मूर्ख मुलगी आहे ही, एक ना मुस्काटातच लावून द्यायला पाहिजे हिच्या. कांड यांनी करायचे आणि गॅसवर मात्र काय आम्ही बसायचं का? आणि जराही अक्कल नाही आहे हिला. तर तेव्हा आता अनिशा मोबाईलवरून मेसेज करू लागते. तर तेव्हा शारदा तिला विचारते की अगं, माझ्यासोबत बोलता बोलता तुझं हे मोबाईलवरती काय चाललेलं आहे? तर तेव्हा अनिशा तिला सांगू लागते की काही नाही, मी पार्थ जिजूंना मेसेज करत आहे आणि ती घरामध्ये ना कोणालाही न सांगता आलेली आहे. तर तेव्हा शारदा तिला थांबवते आणि म्हणते की 1 मिनिट अनिशा, अगं घरामध्ये कोणालाही न सांगता म्हणजे काय, आणि नेमका काय प्रकार आहे हा? आणि मला नीट सांग बरं, आणि पार्थला का मेसेज करत आहेस तू? तर तेव्हा अनिशा तिला सांगते की अहो काकू, काव्या ना तिथे घरामध्ये कोणालाही न सांगता तिचं सगळं सामान घेऊन इथे घरी निघून आलेली आहे आणि अहो सगळेजण शोधतायत तिला तिकडे. तर तेव्हा शारदा तिला सांगते की अगं, पण ती मला म्हणालेली आहे की पार्थना सांगून आलेली आहे ती. तर तेव्हा अनिशा वैतागून तिला म्हणते की अहो काकू, जर ती सांगून आली असती ना पार्थला, तर मी कशाला इतकी 70च्या स्पीडने स्कूटी चालवत इथपर्यंत आली असते. अहो तिथे अख्खी देशमुख फॅमिली शोधत आहे काव्या मॅडमना. तर तेव्हा शारदा तिला म्हणते की म्हणजे काव्या माझ्याशी खोटं बोलली? तर तेव्हा अनिशा हो असं तिला म्हणते, ती तुमच्याशी धडधडीत खोटं बोललेली आहे आणि तिथे ना सगळ्यांचा जीव टांगणीला लावून ती इथे निघून आलेली आहे. मी कळवते पार्थ जिजूंना की काव्या इथं आलेली आहे, असं म्हणून ती बोलत असते. तर आता शारदा मात्र जाम भडकलेली असते आणि तिला म्हणते की नको थांब, तू नको कळवूस, मी ना घरीच फोन करते. आणि तू एक काम कर, तू आज जा आणि काव्याला बोलव, तिला म्हणावं आई चिडलेली आहे, लवकर बाहेर ये, असं तिने सांगितल्यानंतर आता अनिशा आतमध्ये निघून जाते. तर आता इकडे मित्रांनो, मानिनी डोक्याला हात लावून बसलेली असते आणि तेव्हा वसुंधरा तिच्यासाठी पाणी घेऊन येते. तर तेव्हा मानिनी तिच्याकडे न बघताच तिला म्हणते की थँक्यू अगं नंदिनी. तर तेव्हा वसुंधरा म्हणते नंदिनी नाही, वसू आहे मी. तर तेव्हा मानिनी तिला म्हणते वसुताई तुम्ही आहात का, सॉरी मला वाटलं ना नंदिनी आहे. तर तेव्हा वसुंधरा आता तिच्या शेजारी बसते आणि म्हणते की का गं मानिनी, मी असेन असं का नाही वाटलं तुला? अगं या काल परवा आलेल्या मुली आहेत, या दोघी यायच्या अगोदर आपणच एकमेकींची काळजी घेत होतो ना. नंदिनी कशाला येईल तुझ्यासमोर,
तिच्या बहिणीने तर चांगलेच रंग उधळलेले आहेत आणि तिला आता तोंड तरी आहे का काही बोलायला. ती तुझ्यासमोर आली आणि काही बोलली ना तर तरीसुद्धा ना ती तुझ्या समोर तिच्या बहिणीचीच बाजू घेणार. इतक्यातच इकडून नंदिनी फोनवरती तिच्या आईसोबत बोलत येत असते आणि ती म्हणत असते की नाही मी आता ना आईंना फोन देते आणि तू ना तिला सॉरी म्हणायला सांग आईंना आणि कळू दे तिला तिने किती मोठी चूक केलेली आहे ते. आता या दोघीसुद्धा तिच्याकडेच बघू लागतात. तर इकडून शारदा म्हणते की हो मी त्यांना सांगते पण तू अगोदर त्यांना फोन तरी दे. तर तेव्हा आता नंदिनी मानिनीला म्हणते की अहो आईचा फोन आहे, काव्या ना घरीच गेलेली आहे. तर तेव्हा ते ऐकल्यानंतर आता मानिनी सुटकेचा निश्वास सोडते आणि हात जोडून देवच पावला बाई असं बोलू लागते. तर तेव्हा वसुंधरा आता तोंडसुख घेऊ लागते आणि नंदिनीला म्हणते की छान, माहेरीच जायचं होतं तर मग इथं सांगून नाही जाता येत का तिला. काय ग हे, कशी आहे तुझी बहीण बेफिकीर. पार्थ तिच्यावरती जीव ओततोय. मानिनी ना तिच्यावरती मुलीच्या वरचढ प्रेम करत आहे आणि ती तर काय अशी काय करते ती, आणि तुझी बहीण तर ना उलट्या काळजाचीच निघाली नंदिनी असं ती बोलत असते. तर तिचं बोलणं सगळं इकडे शारदाला सुद्धा ऐकू जात असतं. तर आता मानिनी वसुंधराला म्हणते की ताई मी अगोदर बोलू का प्लीज, असं म्हणून ती आता मोबाईल हातामध्ये घेते. तर तेव्हा आता शारदा इकडून बोलू लागते की म्हणते मानिनी ताई खरं तर ना काव्या मगाशीच इकडे आलेली आहे पण मला वाटलं की ती तुम्हाला सांगून आलेली असेल. अनिशा इथे आली ना तेव्हा कळालं की, आणि प्लीज तुम्ही रागावू नका हा, असं ती बोलत असते. तर तेव्हा आता इकडे अनिशा काव्याला खेचतच खाली घेऊन येते. तर तेव्हा शारदा तिला म्हणत असते की मानिनी ताई काव्याच्या वतीने ना मी तुमची माफी मागते. तर तेव्हा मानिनी तिला म्हणते की शारदा वहिनी अहो तुम्ही कशासाठी माफी मागत आहे. तर इतक्यात इकडे अनिशा काव्याला घेऊन तिथं येते. तर तेव्हा काव्या तिच्यावरतीच भडकत असते आणि अगं ही काय पद्धत आहे का बोलवायची असं तिला म्हणत असते. तर तेव्हा शारदा ती आलेली बघून मानिनीला 1 मिनिट असं म्हणते आणि काव्यावरती ती एकदम हळू आवाजातच ओरडू लागते आणि तिला म्हणते की गप्प बस काव्या, आधी चूक करतेस आणि नंतर मग मिजाज दाखवतेस. तू म्हणाली होतीस की पार्थना कळवतेस म्हणून, आणि तिकडे तर ना कोणालाच काही माहिती नाही आणि मी ना नंतर तुझ्याशी बोलते. आधी ना तू सासूबाईंना सॉरी म्हण, घे बोल, असं म्हणून ती आता मोबाईल तिच्या हातामध्ये देत असते. तर तेव्हा आता काव्या मोबाईल हातामध्ये घेते आणि मानिनीला हॅलो असं म्हणते. तर तेव्हा मानिनी एकदमच इकडून जोराने भडकूनच बोलू लागते. अगं काव्या, आईकडे जायचं होतं ना तर मग सांगून जायचं होतंस ना, अशी अचानक काय उठून निघून गेलीस तू. तर तेव्हा आता काव्या गडबडून बोलू लागते की काकू मी ना पार्थना मेसेज करणारच होते. तर तेव्हा मानिनी तिला ओरडते की अगं कधी करणार होतीस मेसेज, अगं वेळेवरती मेसेज केला असतास ना तर पार्थला ना असं तुला रानोमाळ फिरायला शोधत फिरायला लागलं नसतं. आणि काय असं झालं काय अचानक तुला, तू तिकडे निघून गेलीस ते. तर तेव्हा काव्या आता खोटं बोलू लागते. तिला म्हणते की काकू अहो मला अभ्यास करायचा होता आणि त्या घरामध्ये ना खूप डिस्ट्रॅक्शन आहेत. तर तेव्हा मानिनी तिला म्हणते की काव्या अगं काय बोलत आहेस तू, हे अभ्यास ज्याला करायचा असतो ना तो रस्त्यावरच्या लाईटच्या खाली सुद्धा बसून अभ्यास करतो. तुझ्याकडे तर अख्खी रूम आहे आणि स्टडी रूममध्ये तुझा अभ्यास होत नाही, काय सांगतेस तू. अशी तू न सांगता इथून निघून गेलीस. आम्ही सगळे इथे काळजीत आहोत, सगळेजण शोधत बसलो आहोत तुला. आम्ही सगळे काय मूर्ख वाटतो का ग तुला. इतकंही गृहीत धरू नये समोरच्याला काव्या. तर तेव्हा काव्या आता बोलायचा प्रयत्न करत असते. तर तेव्हा मानिनी तिला म्हणते की चल आता उगेच ना सारवासारव करायचा प्रयत्न करू नकोस तू आणि काहीतरी उत्तर देऊ नकोस. आणि आता गेली आहेस ना माहेरी तर मग आता माहेर पण एन्जॉय कर आणि काय तो अभ्यास करायचा आहे ना तोही कर. आणि तू परत कधी येणार आहेस, म्हणजे तू परत येणार आहेस का नाहीच येणार, असं तिने विचारल्यानंतर मात्र आता काव्याला सुद्धा धक्काच बसतो. तर तेव्हा काव्या पुढं म्हणते की आठवणीने कळवीन काकू, डोंट वरी. तर तेव्हा मानिनी तिला म्हणते की जमलं तर कळव हे आठवणीने. तर तेव्हा काव्या तिला म्हणते की तुम्ही ना आईशी बोला, मी तिला देते फोन, असं बोलून ती फोन शारदाच्या हातामध्ये देते आणि तिथून रागारागातच निघून जाते. तर तेव्हा आता शारदा मानिनीला बोलू लागते की हॅलो मानिनी ताई, मी पुन्हा ना तुमची एकदा परत माफी मागते, पण प्लीज तुम्ही तिच्यावरती रागावू नका. तर तेव्हा मानिनी तिला म्हणते की शारदा वहिनी मी ना तुमच्यासोबत नंतर बोलते, असं म्हणून ती आता फोन ठेवून देते. तर तेव्हा लगेचच वसुंधरा तिला म्हणते की आत्ता कशी तू खरी सासू शोभलीस, बरं झालं चांगलं खडसावलंस तिला ते. आणि हे बघ ती आता परत आली ना की बोल जरा तिला. तर तेव्हा मानिनी चक्क रडूच लागते आणि वसुंधराला म्हणते की ताई प्लीज मला ना आत्ता हे काही सुद्धा ऐकायचं नाही आहे, असं म्हणून ती डोक्याला सुद्धा हात लावते.
तर तेव्हा नंदिनी तिला सावरू लागते आणि म्हणते की अहो आई, असं अचानक काय झालं तुम्हाला, तुम्ही रडायला का लागलेला आहात? तर तेव्हा मानिनी तिला म्हणते की अगं नंदिनी, किती जरी ठरवलं ना की सासूच राहायचं तरीसुद्धा ना माझ्यामधली ना आई जागी होतेच बघ. काळजी वाटते ग मला तुम्हा सगळ्यांची. काव्याची ना खरंच सुद्धा तिची सुद्धा ना खूपच काळजी वाटत होती. असं वाटत होतं की पोर कुठं आहे, तिला काही झालं तर नसेल ना, आणि तिच्या काळजीने ना माझा जीव अर्धा झालेला होता. असं म्हणून ती रडत असलेली बघून आता वसुंधरा तिला म्हणते की झालं का, टाकलीस का नांगी तू लगेच? हे तू असं लगेच विरघळतेस ना मानिनी, म्हणून काव्यासारख्या सुना ना तुझा गैरफायदा घेतात. कळतंय का तुला हे? तर तेव्हा मानिनी तिला म्हणते की ताई ताई प्लीज मला ना आता या सगळ्या विषयावरती नाही बोलायचं. तर तेव्हा नंदिनी मानिनीला म्हणू लागते की आई मी काय म्हणत आहे, प्लीज तुम्ही जरा वेळ आराम करा ना, आणि पडता का जरा वेळ, असं तिला म्हणत असताना वसुंधरा तिला म्हणते की कर कर तू आरामच कर. काव्याच्या वागण्यामुळे ना तुला आधीच मनस्ताप झालेला आहे ग, आणि तू ना आता आराम कर. आणि नंदिनीला म्हणते की नंदिनी तू माझ्याबरोबर स्वयंपाकघरात ये बरं, आपण जेवणाचं बघूयात कारण सगळी भुकली आहेत ग. तर तेव्हा नंदिनी मानिनीला उठवते आणि म्हणते की आई मी काय म्हणत आहे, तुम्ही जरा ना जास्त आता विचार करू नका, आणि काही लागलं ना तर मला तुम्ही आवाज द्या. असं म्हणून ती आता तिला घेऊन जाते. तर आता वसुंधरा बोलू लागते की रम्या तुझी बत्तीशी वटली बरं का. या ना त्या कारणाने का होईना काव्या आता ना मानिनीच्या आणि पारच्या मनातून उतरलेली असणारच आहे, हे मात्र नक्की आहे. असं म्हणून ती आता खूपच खुश होत असते. आणि त्यानंतर ती आता आपल्या खोलीमध्ये जाऊन रम्याला फोन लावते. तर ते ऐकल्यानंतर तर रम्या खूपच खुश होते आणि तिला म्हणते की क्या बात आहे आई, सगळं वातावरणच तर गरम केलेलं आहेस की तू, आणि मामीने तर तिला चांगलंच झापलं असणार आहे ना. तर तेव्हा वसुंधरा तिला सांगते की अगं रम्या, नुसतं झापलेलं नाही तर मानिनीमधली ना खरी सासू बाहेर आलेली आहे. वटपौर्णिमेच्या वेळेला खूप कौतुक केलेलं होतं ना तिने काव्याचं, पण आज ना काव्याला तिच्या शब्दाचा भडीमार सोसावा लागलेला आहे. तर तेव्हा रम्या म्हणते की हे ऐकूनच ना कसलं भारी वाटतंय मला, म्हणून सांगू तुला आई, पण काहीही म्हणा आई, हे सगळं ना माझ्यामुळेच झालेलं आहे. ऑल क्रेडिट गोज टू मी. मी ना तुला वेळेत फोन केला म्हणून ना तू मामीचे कान भरू शकलीस. तर तेव्हा वसुंधरा म्हणते हो बाई, पण मी नुसते कान नाही भरले, अशा पद्धतीने कान भरले तिचे की त्या मानिनीचा ना नुसता भडका उडालाय, भडका. तर तेव्हा रम्या म्हणते की अरे वा खूपच छान झालं, आणि आता भडका तर उडालेला आहे ना, तर मग तू एक काम कर, हळूहळू ना त्याच्यामध्ये तेल ओतत राहा. तर तेव्हा वसुंधरा हसते आणि म्हणते की अगं रम्या, ही काय सांगण्याची गोष्ट आहे का, ते तर मी करणारच आहे. या दोघी बहिणी ना माझ्या मनाविरुद्ध या घराचा उंबरठा ओलांडून या घरात आलेल्या आहेत ना, यांच्या नशिबी ना मी कधीही कुठलंही सुख पडूच देणारच नाही आहे. आणि न जाणो एखादं सुख जर त्यांच्या पदरात पडलंच ना, तर मग ते सुख त्यांना कसं बोचत राहील ना, याची ना पुरेपूर व्यवस्थासुद्धा मी करणार आहे. आणि हे बरं आहे त्या दोघी बहिणींमधली ना काव्या निदान थोडे दिवस तरी या घरामध्ये नाही आहे. तर तेव्हा रम्या तिला म्हणते ठीक आहे, आत्ता ना ती काही दिवसांच्यासाठी माहेरी गेलेली आहे ना, पण हे रम्या ना लवकरच तिला ना कायमची माहेरी पाठवते की नाही ते बघ. असं बोलून ते आता दोघेसुद्धा हसत असतात. तर वसुंधरा आता पुढे तिला म्हणते की बरं चल ठीक आहे, मी तुझ्याशी ना नंतर बोलते, असं म्हणून ती आता फोन ठेवून देते. तर इकडे रम्या मात्र भलतीच खुश झालेली असते. तर आता दुसरीकडे पार्थ चांगलाच घाबरून घरामध्ये आलेला असतो आणि जीवाला समोर बघून त्याला विचारतो की अरे जीवा, काव्या नक्कीच त्यांच्या घरी गेलेल्या आहेत ना, आणि त्या व्यवस्थित आहेत ना, त्यांना काही झालेलं नाही ना रे. तर तेव्हा आता जीवा धक्क्यानेच त्याच्याकडे बघत असतो. तर पार्थ परत त्याला म्हणतो की बोल ना रे जीवा, त्या खरंच त्यांच्या माहेरी आहेत ना. तर तेव्हा आता जीवा त्याला एकदम हळुवारपणे सांगतो की हो ती सुखरूप आहे. तर आता पार्थ खूपच पॉझिटिव्ह झालेला असतो आणि त्यामध्येच तो जीवाला मिठीच मारतो आणि परत त्याला म्हणतो की अरे जीवा, तू हो म्हणालास ना, तेव्हा अडकलेला श्वास ना माझा सुरू झाल्यासारखं वाटलं मला. काव्या सुखरूप आहेत ना, इतकंच ऐकायचं होतं मला, असं तो बोलत असतो. आणि जीवा मात्र धक्क्यानेच त्याच्याकडे बघत असतो, कारण पार्थ काव्याच्या प्रेमामध्ये इतका बुडालेला असतो, या गोष्टीचा सुद्धा त्याला त्रासच होत असतो. तर तेव्हा आता जीवा पार्थला विचारतो की अरे दादा, तू चिडला नाही आहेस का तिच्यावरती. तर तेव्हा पार्थ त्याला म्हणतो की चिडायचा काय प्रश्न आहे, मला फक्त त्यांची काळजी वाटत होती, एवढंच काय ते आहे. देवाला मी प्रार्थना करत होतो की त्या सुखरूप असू देत, बाकी काहीच नाही, मग चिडायचं काय कारण आहे याच्यामध्ये. आणि पुढे तो म्हणतो की एखाद्या माणसाबद्दल फिलिंग्स वाटायला लागल्या ना की ना, मग त्यांच्या वागण्याचा काहीसुद्धा त्रास होत नाही. त्यांनी कितीही चुका करू देत, मग त्यांना ना माफ करायची ताकद मिळतेच.
असं तो बोलत असतो. तर तेव्हा जीवाला मात्र धक्क्यावरती धक्केच बसत असतात. तर त्यानंतर आता जीवा पार्थला पाणी देतो. तर तेव्हा पार्थ पाण्याचा ग्लास घेऊन तिथून बाजूला जातो आणि त्याला काव्याची खूपच काळजी वाटत असते. तर तेव्हा आता जीवा त्याच्या मागेच उभा राहून विचार करू लागतो. तर त्यानंतर आता रात्री इकडे मोहितेंच्या घरी अनिशा काव्यासाठी कॉफी घेऊन येते. तर तेव्हा काव्या अनिशाकडे न बघताच थँक्यू पार्थ असं म्हणते. तर तेव्हा अनिशा तिला म्हणू लागते की अरे वा पार्थ, अगं काव्या कॉफी मी बनवलेली आहे आणि तू थँक्स पार्थला म्हणत आहेस. तर तेव्हा काव्या अडखळू लागते आणि तिला म्हणते की अगं नाही, मी तर ना ते सहज असंच बोलून गेले आणि तू ना अनिशा, तू ना उगीचच अगं टाइमपास करत आहेस आणि मी ना पटकन अंथरूण घालते म्हणजे मी ना रात्रभर अभ्यास करायला मोकळी, असं म्हणून ती आता तिथून उठत असते. तर तेव्हा अनिशा तिला म्हणते अगं काव्या, तू हे काय करत आहेस, अशी विचित्र का वागत आहेस तू. तर तेव्हा काव्या तिला विचारते की अगं अनिशा, आता मी काय केलेलं आहे. तर तेव्हा अनिशा तिला म्हणते की अगं तू अंथरूण कशासाठी घालत आहेस, आपण बेडवरती झोपूयात ना. तर तेव्हा आता अनिशा ते बोलल्यानंतर काव्याला धक्काच बसतो आणि तिला आत्ता जाणवतं की ती आपल्या सासरी नाही तर आपल्या माहेरी आहे आणि ती आता बाजूला बघू लागते. तर आता इकडे मित्रांनो, जीवा मात्र एकटाच खोलीमध्ये बसलेला असतो आणि तो खूपच अस्वस्थ होत असतो आणि त्याला आता पार्थचे शब्द आठवू लागतात. पार्थ म्हणालेला असतो की एखाद्या माणसाबद्दल फिलिंग्स वाटायला लागल्या ना की मग त्यांच्या वागण्याचा ना मग काहीच त्रास होत नाही आणि ते आठवून त्याला आता खूपच त्रास होत असतो आणि तो आता मनातल्या मनात बोलू लागतो की खूप गोंधळ उडालेला आहे माझा, काय करावं ना काहीच कळत नाही मला आणि काय करू मी, जे नेहमी करतो तेच करून बघतो आता मी आणि मी आता लिहितो, असं म्हणून तो तिथून उठतो आणि लिहायला बसलेलाच असतो. इतक्यात नंदिनी तिथं येते आणि तिचं अंथरूण पांघरून घेऊ लागते. तर तेव्हा जीवा पटकन उठतो आणि नंदिनी बाहेर चाललेली असते आणि तिला तो थांबवतो आणि तिला विचारतो की अगं नंदिनी, 1 मिनिट थांब, तू ही चादर आणि उशी घेऊन कुठं चाललेली आहेस. तर तेव्हा नंदिनी त्याला सांगते की जोपर्यंत ना मला माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळत नाही ना तोपर्यंत मी हॉलमध्ये सोफ्यावरती झोपणार आहे. तर असं तिने सांगितल्यानंतर आता जीवाला तर धक्काच बसतो आणि तो काय असं नंदिनीला विचारतो आणि म्हणतो की अगं काय बोलत आहेस तू, अगं झोप ना इथेच तू. तर तेव्हा नंदिनी त्याला म्हणते की कशाला, आणि माझी जागा ना मी आता ओळखलेली आहे, जाऊ देत मला तिथेच, असं म्हणून ती आता परत चाललेलीच असते. तर तेव्हा जीवा तिला परत अडवतो आणि म्हणतो की अगं नंदिनी, असं का करत आहेस, सांगतोय ते ऐक ना, कशासाठी हट्ट करत आहेस तू. तर तेव्हा नंदिनी त्याच्याहून त्याला जोराने ओरडते आणि म्हणते की मी सुद्धा तुम्हाला सांगितलेलं आहे ना बाहेर झोपेन म्हणून, मग मला जाऊ देत आणि काळजी करू नका, सगळे झोपल्यानंतर ना मग मी झोपेन आणि सकाळी सगळे उठायच्या आत ना माझं आवरलेलं सुद्धा असेल, कोणाला काहीच कळणार नाही. असं बोलून ती अखेर तिथून निघूनच जाते. तर जीवा तिला थांबवायचा प्रयत्न करत असतो तरीसुद्धा नंदिनी तिथून निघूनच जाते. तर तेव्हा आता जीवा मनातल्या मनात बोलू लागतो की नंदिनीचं एकूणच वागणं बघताना आता ती काही केला ऐकणार नाही, तिच्या प्रश्नाचं उत्तर ना मला द्यावंच लागेल आणि मी तरी तिला आता काय उत्तर देऊ. पण तिच्यासोबत काही बोलण्याच्या अगोदर ना मला माझ्या मनातला गोंधळ सॉर्ट आऊट केलाच पाहिजे. माझ्या मनात जे काही आहे ना ते मला काव्यापर्यंत पोहोचवलंच पाहिजे, त्याशिवाय या सगळ्या गुंतातून ना मला मुक्तता मिळणारच नाही, असा तो विचार करत असतो. तर मित्रांनो, आजचा भाग इथेच संपतो आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की विक्रम आता नंदिनीसोबत बोलत असतो. तो तिला म्हणत असतो की काव्या माहेरी गेलेली आहे ना, आमच्या जीवाची बायको जर घर सोडून असं न सांगता गेली असती ना तर त्याने अख्खं घर असं डोक्यावरती घेतलं असतं, असं तो तिच्यासोबत बोलत असतो. आणि त्यानंतर आता नंदिनी रात्री सोफ्यावरती झोपलेली असते. तर तेव्हा जीवा तिच्याजवळ येतो आणि ती पुस्तक वाचत वाचत झोपी गेलेली असते. तर तेव्हा तो तिच्या हातामधलं पुस्तक हळुवारपणे काढून घेतो. तर दुसरीकडे आता मानिनी जागीच असते आणि ती आता एका बोर्डवरती नंदिनी, जीवा, काव्या आणि पार्थचं नाव लिहिते आणि ती आता विचार करू लागते आणि ती कोड सोडवायचा प्रयत्न करत असते आणि ती म्हणते की पार्थवरती संशय घेण्यासारखं काहीच नाही, पण या तिघांच्या वरती ना संशय घेण्यासारखं भरपूर काही आहे आणि या तिघांच्या मनात ना काहीतरी वेगळंच चाललेलं आहे आणि ते नक्की काय आहे ना हे शोधून काढायलाच हवं, असा ती विचार करत असते आणि तिने बोर्डवरती भरपूर काही त्या तिघांच्या नावाखाली लिहिलेलं असतं. तर आता दुसरीकडे मोहितेंच्या घरी बेल वाजवल्याचा आवाज होतो. तर तेव्हा काव्या दरवाजा उघडते. तर चक्क समोर तोंडाला मास्क लावलेला आणि मोठी टोपी घातलेला आणि स्वतःला पूर्णपणे पॅक केलेला एक माणूस उभा असतो आणि त्याला बघितल्यानंतर तर काव्याला धक्काच बसतो. तर मित्रांनो, बहुतेक हा पार्थच असणार आहे, जो न राहून काव्याला भेटायला आलेला असणार आहे.
तर पुढील अपडेटसाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा.